रात्रीची गाढ शांतता सर्वत्र शांतता पसरवते. तुम्ही गाढ झोपेत आहात. दिवसभराच्या कष्टानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेत असताना अचानक तुम्हाला जाग येते. तुम्ही जागे होता, डोळे एकमेकांना भिडतात. एक अपरिचित अस्वस्थता तुम्हाला घेरते. तुम्ही घड्याळाकडे पाहता आणि नेहमीप्रमाणे हात पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यानची वेळ दर्शवतात. जागे होण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची तीव्र इच्छा. तुमच्यापैकी किती जणांना दररोज रात्री हे अनुभवायला मिळते? कदाचित तुम्हीही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया म्हणून नाकारता. तुम्हाला वाटेल की तुम्ही आदल्या रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वयाचे परिणाम असू शकते. पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का तुमची झोप नेहमीच एकाच वेळी का मोडते? मध्यरात्री 12 वाजता का नाही? सकाळी 6 वाजता का नाही? आज आपण ज्या गुपिताचा उलगडा करणार आहोत ते तुम्हाला हादरवून टाकेल. ही सामान्य घटना नाही, तर विश्वाच्या दैवी शक्तींकडून थेट तुम्हाला पाठवलेला एक गूढ संकेत आहे. हा एक आवाहन, एक संदेश, एक इशारा आणि एक संधी आहे. पण आतापर्यंत तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून श्वास रोखून धरा, कारण आज तुम्हाला एक रहस्य कळणार आहे जे तुमचे जीवन बदलू शकते. पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे प्रत्यक्षात तुमच्या नशिबाशी, तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी जोडलेले एक चमत्कारिक चिन्ह आहे. हे एक सत्य आहे की एकदा तुम्ही ते समजून घेतले की तुम्ही या घटनेला कधीही गृहीत धरणार नाही. आपल्या प्राचीन वेद, पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये वेळ हा केवळ घड्याळाच्या काट्यांसारखा नाही. काल हा एक जिवंत शक्ती, एक ऊर्जा मानला जातो. दिवसाच्या प्रत्येक तासाचा स्वतःचा प्रभाव आणि अद्वितीय शक्ती असते. परंतु या सर्वांमध्ये सर्वात पवित्र, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात आश्चर्यकारक मानला जाणारा काल म्हणजे ब्रह्ममुहूर्त. पहाटे 3 ते पहाटे 5 वाजेपर्यंतचा हा काल आहे. ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ. या वेळेला देवाचा काल म्हणतात. या वेळी विश्वाला चालवणारी ऊर्जा त्याच्या सर्वोच्च पातळीवर असते. रात्रीचा अंधार कमी होत चालला आहे आणि दिवस अजून आलेला नाही. या दोघांमधील हा एक जादूचा क्षण आहे. यावेळी देव, देवी, दैवी ऋषी आणि दैवी आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर अवतरतात. विश्वातील सर्वोत्तम, शुद्ध आणि शांत ऊर्जा आपल्या सभोवताली उपस्थित असतात. तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की यावेळी हवा वेगळी वाटते. हवा थंड आणि ताजी असते. पक्षी किलबिलाट करू शकतात. हा काल केवळ शांत नाही तर खूप खास आहे. आता तुम्ही विचार करत असाल की याचा तुमच्या जागरणाच्या वेळेशी आणि लघवी करण्याच्या इच्छेशी काय संबंध आहे. हा संबंध खूप खोल आहे. जेव्हा ही दैवी ऊर्जा तुमच्याशी जोडू इच्छिते, तुम्हाला सिग्नल पाठवू इच्छिते, तेव्हा ती थेट बोलत नाही. ती तुमच्या स्वतःच्या शरीराचा माध्यम म्हणून वापर करते. तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी ती लघवी करण्याची इच्छा निर्माण करते, जेणेकरून तुम्ही जागे व्हाल. हा आजार नाही, हा चूक नाही, हा एक संकेत आहे. हा एक दैवी अलार्म आहे जो तुम्हाला दररोज रात्री सांगतो, उठा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. पण आपण काय करतो? आपण उठतो, बाथरूम मध्ये जातो आणि नंतर पुन्हा झोपी जातो. आपल्याला वाटते की हे सामान्य आहे, पण प्रत्यक्षात आपण दररोज रात्री एक विशेष संधी गमावतो, ज्यावेळी देव तुमच्याशी संपर्क साधू इच्छितो, तुमच्याशी बोलू इच्छितो, तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करू इच्छितो, आणि आपण ते लक्षात न घेता त्याकडे दुर्लक्ष करतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठता तेव्हा क्षणभर थांबा. विचार करा की कदाचित ते फक्त लघवी नसून एक दैवी आवाहन असेल, कारण तुमच्या जीवनाची खरी सुरुवात तिथेच असू शकते. आता प्रश्न उद्भवतो, विश्वाची ही दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क का साधू इच्छिते? दररोज रात्री लाखो लोक गाढ झोपेत असतात, तर हा संकेत फक्त तुमच्याकडेच का येत आहे? उत्तर तुमच्या आत, तुमच्या आत्म्याच्या प्रवासात आहे. पहिले कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे. तुमचा आत्मा एका विशेष वळणावर पोहोचला आहे. कदाचित तुम्ही या जन्मात केलेल्या पुण्यकर्मामुळे किंवा मागील जन्मातील आध्यात्मिक पद्धती आणि प्रार्थनांमुळे तुम्हाला जागृत होण्याची वेळ आली आहे.
तुमची जाणीव आता अशा उंचीवर आहे जिथून विश्वातील ऊर्जा तुमच्याशी थेट संवाद साधू शकते. तुम्ही निवडलेल्या काही लोकांपैकी एक आहात ज्यांना विश्व आता पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहे. दररोज रात्री तुमचे जागे होणे हे प्रत्यक्षात तुमच्यातील आध्यात्मिक ऊर्जा वेगाने वाढत असल्याचे लक्षण आहे आणि लघवी करण्याची इच्छा ही केवळ एक निमित्त आहे. खरा उद्देश म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे व्हावे आणि तुम्हाला बोलावणाऱ्या दैवी ऊर्जेशी जोडले जावे. दुसरे कारण म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्याशी बोलू इच्छितात. हिंदू धर्मात पूर्वजांना देवांच्या समतुल्य मानले जाते. जरी ते आता या जगात नसले तरी ते त्यांच्या कुटुंबाशी सूक्ष्म मार्गाने जोडलेले राहतात. ब्रह्ममुहूर्त हा तो काल आहे जेव्हा भौतिक आणि सूक्ष्म जगांमधील अडथळा सर्वात पातळ असतो. हा तो क्षण आहे जेव्हा तुमचे पूर्वज तुमच्याशी सहज संपर्क साधू शकतात. जर तुम्ही नियमितपणे पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जागे होत असाल तर ते तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात याचे लक्षण असू शकते. ते कदाचित काही दुःखातून जात असतील आणि तुम्ही त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करावी असे त्यांना वाटते. कदाचित ते एखाद्या मोठ्या आनंदाची घोषणा करू इच्छितात किंवा येणाऱ्या संकटाची चेतावणी देऊ इच्छितात. कधी कधी ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि तुम्हाला कळवतात की ते तुमच्या सोबत आहेत. जेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये जाता तेव्हा तुमचे पूर्वज त्याच क्षणी तुमच्या सर्वात जवळ असतात. ते तिथे तुम्हाला पाहत असतात. ते तुमच्या सोबत चालत असतात. रात्रीचे हे जागरण तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील एक पूल बनले आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही या वेळी जागे व्हाल तेव्हा ती फक्त शारीरिक गरज आहे असे समजू नका. थांबा आणि ते अनुभवा. कोणीतरी तुम्हाला हाक मारत आहे. कदाचित विश्व किंवा तुमचे पूर्वज स्वतः तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आले असतील. तुम्ही एकटे नाही आहात. प्रत्येक क्षणी एक अदृश्य शक्ती तुमच्या सोबत असते. तिसरे आणि चौथे रहस्य म्हणजे देवता आणि विश्व स्वतः तुम्हाला जागे करत असताना. तिसरे कारण म्हणजे तुमच्या इष्टदेवाची हाक. प्रत्येक आत्म्याचा एक इष्टदेव असतो. एक विशिष्ट देवता किंवा देवी ज्याच्याशी आत्म्याचा खोल संबंध असतो. कदाचित तुमच्या आयुष्याच्या धावपलीत तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला विसरला असाल, पण तुमचा आत्मा विसरलेला नाही. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे होता तेव्हा तो केवळ योगायोग नसतो. तो तुमचा देवता तुम्हाला आठवण करून देत असू शकतो की मी येथे आहे. मी तुमची वाट पाहत आहे. या माझ्याशी बोला. माझे हृदय माझ्या समोर उघडा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे अशी वेळ जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या देवतेपर्यंत थेट पोहोचतात कोणत्याही अडथळ्याशिवाय. दिवसातून 100 प्रार्थनांचे फल या वेळी एका प्रामाणिक आवाहनाने मिळू शकते. या दिव्य शांततेत परमात्मा तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. म्हणूनच तो तुम्हाला दररोज रात्री या विशेष वेळी जागे करतो. चौथे कारण म्हणजे तुमचे शरीर आणि विश्व एकमेकांशी जोडलेले आहे. आपले शरीर केवळ मांस आणि हाडांपासून बनलेले नाही. ते पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांपासून बनलेले आहे. आयुर्वेद स्पष्ट करतो की 3 दोष वात, पित्त आणि कफ शरीराला संतुलित ठेवतात. पहाटे 2 ते सकाळी 6 या कालावधीला वातकाल म्हणतात. वाताचे कार्य हालचाल प्रदान करणे आहे आणि शरीरातील कचरा आणि मूत्र बाहेर टाकणे देखील त्या हालचालीचा एक भाग आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जेव्हा वैश्विक ऊर्जा शिगेला पोहोचते तेव्हा ती तुमच्या शरीरातील ऊर्जा देखील जागृत करते. यामुळे वात सक्रिय होतो आणि तुम्हाला लघवी करण्याची तीव्र इच्छा होते. आतापर्यंत तुम्ही फक्त शारीरिक गरजेचा विचार करत होता. प्रत्यक्षात हे तुमच्या शरीराचे आणि वैश्विक घड्याळाचे संक्रमण आहे. तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात जे काही घडत आहे ते तुमच्या आतही घडत आहे. या शरीराचा आणि विश्वाचा खोल संबंध आहे आणि ते अनुभवणे म्हणजे स्वतःला भेटण्यासारखे आहे. आता प्रश्न असा आहे की हा संकेत समजल्यानंतर तुम्ही काय करावे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता तेव्हा ते त्रासदायक किंवा अडथळा समजू नका. ते एक आशीर्वाद, एक विशेषाधिकार
आहे जे लाखोंपैकी फक्त एकालाच मिळते. तुम्ही काय करावे? जागे होताच रागावू नका. तुम्हाला जागे करणाऱ्या दैवी शक्तीचे मानसिकरित्या आभार माना. शांतपणे उठा, बाथरूम मध्ये जा, लगेच अंथरुणावर परत उडी मारू नका. ही सर्वात सामान्य आणि सर्वात मोठी चूक आहे. तुमचे हात, पाय आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या आतली झोप मोडेल आणि तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटेल. नंतर काही मिनिटे शांत बसा. तुम्ही शांतपणे प्रार्थना करू शकता किंवा फक्त शांतता ऐकू शकता, कारण त्यात तुम्हाला पाठवलेला संदेश आहे. लक्षात ठेवा, या वेळी तुमची जागृती ही योगायोग नाही, तर तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न आहे. विश्व, तुमचे पूर्वज आणि तुमचे स्वतःचे शरीर तुम्हाला जागे होण्यास सांगत आहेत. फक्त आरामात बसा आणि डोळे बंद करा. तुमची पाठ सरळ ठेवा आणि हळूहळू श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही श्वास घेत असलेला श्वास सामान्य हवा नाही, तर ब्रह्ममुहूर्ताची पवित्र ऊर्जा आहे, जी तुमचे संपूर्ण शरीर स्वच्छ करते. तुम्ही श्वास सोडताच तुमच्या सर्व चिंता आणि नकारात्मक विचार बाहेर पडत आहेत. काही मिनिटे या शांततेत बसा. यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते. फक्त काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला एखादा सकारात्मक विचार किंवा तुम्ही शोधत असलेले उत्तर सापडेल. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळूवारपणे ओमचा जप करू शकता. ओमचा आवाज विश्वाच्या ऊर्जेशी जोडला जातो आणि तुमचे विचार साफ करतो. तुम्ही तुमच्या पूर्वजांनाही आठवू शकता आणि मनातल्या मनात त्यांना प्रार्थना करू शकता. हे माझ्या पूर्वजांनो, मी तुम्हाला नमस्कार करतो. कृपया आमच्यावर तुमचे आशीर्वाद वर्षाव करा आणि जर मी काही चुका केल्या असतील तर मला क्षमा करा. सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते किंवा तुम्हाला झोप येऊ शकते, पण हार मानू नका. फक्त 5 ते 10 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्ही या वेळेचा आनंद घेऊ लागाल. तुमचे मन आणि शरीर देखील या वेळेसाठी तयारी करू लागतील. ही तुमच्या आत्म्याची तहान आहे जी आता जागृत होत आहे. जेव्हा तुम्ही दररोज रात्री हे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक येईल. तुमच्या चिंता आणि भीती कमी होतील. ही जादू किंवा अंधश्रद्धा नाही, तर एक वैज्ञानिक पद्धत आहे. जेव्हा विश्व तुमची सर्व ऊर्जा तुमच्यावर ओतते तेव्हा तुम्ही त्या विशेष वेळेचा योग्य वापर करायला शिकला आहात. तुम्हाला अशा खजिन्याची गुरुकिल्ली सापडली आहे जी अनेक लोक आयुष्यभर शोधतात. कल्पना करा की विश्व तुम्हाला दररोज एक विशेष संधी देत आहे. विश्वाची ती दैवी ऊर्जा दररोज तुमच्या दारावर ठोठावते, पण तुम्ही अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करता. पण आता तुम्हाला हे रहस्य समजले आहे, ते घडणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे की तुमची निद्रानाश ही समस्या नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा उपाय आहे. हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आहात. या घटनेला घाबरू नका, तर ते स्वीकारा. तुम्हाला आढळेल की तुमचे आयुष्य कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान रात्रीच्या शांततेत जागे व्हाल तेव्हा घाबरू नका. हसून स्वतःला म्हणा, मी तयार आहे. धन्यवाद.